जगाच्या एका कोपऱ्यात अशी एक चिंचोळी पाण्याची पट्टी आहे जिथे थोडी जरी हालचाल झाली तरी संपूर्ण जगाच्या स्वयंपाकघराचं आणि गाडीच्या इंधनाचं बजेट कोलमडू शकतं. ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सामुद्रधुनी म्हणजे नक्की काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर दोन मोठ्या समुद्रांना जोडणारी आणि दोन मोठ्या जमिनीच्या भूभागांना वेगळी करणारी पाण्याची एक अरुंद पट्टी म्हणजेच सामुद्रधुनी. उदाहरण द्यायचं झालंच तर होर्मुझची सामुद्रधुनी एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला ओमान UAE यांना वेगळं करते, तर पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडते. ही पट्टी इतकी महत्वाची आहे की इथून जाणारा रस्ता बंद झाला तर जगाचा श्वास गुदमरू शकतो. तुम्हाला वाटत असेल की इथून फक्त तेल येतं, तर तसं नाहीये. जागतिक निर्यातीचे आकडे पाहिले तर तुमचे डोळे विस्पारतील. खतं, जगातील एकूण 33% खतं याच मार्गाने जातात. कच्चं तेल, जगाच्या एकूण गरजेच्या 31% कच्चं तेल आणि कंडेन्सेंट इथूनच वाहतं. मिथेनॉल 32%, नैसर्गिक वायू 19% आणि LPG 17% सारख्या महत्त्वाच्या इंधनांसाठी हाच मुख्य मार्ग आहे. भारताच्या अन्न सुरक्षेचा थेट संबंध या सामुद्रधुनीशी आहे. आपल्या शेतीसाठी लागणारी खते प्रामुख्याने याच मार्गाने येतात. भारतातील प्रमुख बंदरांचं आयात मूल्य पाहिलं तर चित्र स्पष्ट होतं. मुद्रा आणि कांडला बंदर या दोन बंदरांवरून सर्वाधिक खतांची आयात होते. त्यासोबतच काकीनाडा, विशाखापट्टणम आणि कृष्णपट्टणम ही बंदरेही या व्यापारावर अवलंबून आहेत. भारत आपली खतं कुठून आणतो, तर रशियाकडून आपण सर्वाधिक 20% आयात करतो. त्यापाठोपाठ सौदी अरेबिया, चीन आणि मोरोक्कोचा क्रमांक लागतो. यातील बहुतांश पुरवठा साखळी होर्मुझ किंवा लाल समुद्रातील तणावामुळे विस्कळीत होऊ शकतो. केवळ इंधनच नाही तर तुमच्या जेवणातील तेलावरही याचं सावट आहे. रशिया युक्रेन युद्ध आणि लाल समुद्रातील तणावामुळे भारताची सूर्यफूल तेल आयात 51% घटली आहे. परिणामी तेलाच्या किमती 17% वाढल्यात. मालवाहतूक जहाजांना लांबच्या मार्गाने यावं लागत असल्याने खर्च वाढतोय आणि त्याचा थेट फटका सामान्यांच्या खिशाला बसतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर होर्मुझची सामुद्रधुनी फक्त भूगोलाचा भाग नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी आहे. तिथे होणारा छोटासा अडथळा भारताच्या शेतीपासून ते इंधनापर्यंत सर्वच गोष्टी महाग करू शकतो. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.